हरिओम, मी किरण विळा रवी कोळंबकर, बेस्ट नगर, गोरेगाव पश्चिम उपासना केंद्र। आताच्या काळात जो करोनाचा हा काळ चालला आहे त्या संदर्भात माझ्या संपूर्ण कुटुंबावर 11 जणांवर या आजाराने कसा हल्ला केला आणि त्यातून आम्ही कसे सुखरूप वाचलो त्याच्याबद्दल अनुभव आहे। पहिली लाट आली म्हणजे जेव्हा पहिला लॉकडाऊन झाला मार्च 2020 पासून, तो आतापर्यंत कोरोना चालूच आहे। पण जेव्हा आम्हाला कोरोना झाला तो पहिल्या लाटेत झाला होता। सप्टेंबर 20 मध्ये म्हणजे पहिला जो आमचा पेशंट सगळ्यात मोठा भाऊ उदय गजिनकर 27 ऑगस्टला कोरोनाने ग्रस्त झाला त्याला, आणि तो सिनियर सिटीजन आहे, शिवाय त्याला किडनीचा प्रॉब्लेम आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे। आता तेव्हा परिस्थिती अशी होती की कोरोना टेस्ट करायला 2 दिवस जायचे आणि कोरोना टेस्ट केल्याशिवाय कोणी शरीराला हातही लावत नव्हते, ट्रीटमेंट तर लांबच राहिली। पण बापू कृपेने परिस्थिती अशी, बापूने काही सिच्युएशन अशा अगोदर घडवून ठेवल्या की मुलाने त्यांची जी अगोदर हार्ट पेशंटची त्यांची जी फाईल होती ते घेऊन ते नानावटीला वडिलांना घेऊन गेले आणि तिकडे कोरोनाची एक लाईन मोठी होती आणि यांना जनरल वॉर्ड याच्यातून लाईनमधून प्रवेश मिळाला। पण त्याला ॲडमिशन तर मिळाली पण तो ट्रीटमेंटला कोणताही रिस्पॉन्स देत नव्हता। वहिनीने प्रकाश गजिनकरला, तो माझा 2 नंबर भाऊ आहे, त्याला फोन करून परिस्थिती सांगितली की तो खूप सिरियस आहे म्हणून, आणि तिचा फोन संपतो न संपतोच बघा बापूला आपल्या एवढी काळजी असते ना, समोरून समीर वेळांचाच फोन आला की आम्ही कसे आहेत म्हणून विचारायला। आमच्यापेक्षा आमची गुरुमाऊली आमची जास्त काळजी घेत होती। मग प्रकाशने त्यांना सांगितलं की उदयला असं त्रास सुरू झाला आणि त्याला ॲडमिट केलं। तर दादाने परत फोन करून आम्हाला सांगितलं बापूंना विचारून की 3 वेळा राम अनिरुद्ध चालीसा आणि 3 वेळा राम रक्षा सतत म्हणत राहायचं घरातल्यानी, शिवाय दत्तातारक आराधना करायची आणि बापूवर विश्वास ठेवायचा, आणि प्रेमळ एक सूचना दिली की ह्या काळामध्ये कुणी घरातून बाहेर पडू नका। सगळे उपासना करत होते, मी मला जमेल तशी उपासना करत होती। माझ्याकडे ब्रांचच्या चाव्या असल्या कारणाने मी ऑफिसला जात होते। 4 सप्टेंबरला मला ताप आला म्हणून टेस्ट केलं तर 6 सप्टेंबरला माझा पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि माझं RT-PCR व्हॅल्यू एवढं होतं की 15च्या खाली होतं। त्यामुळे जेव्हा BMCला कळलं माझा रिपोर्ट ते तुरंत मला घ्यायला घरी आले। नेस्कोमध्ये गेली, नेस्कोमध्ये राहिले तिकडे 1 दिवस, आणि माझा नवरा माझ्यासाठी हॉस्पिटल ट्रायच करत होता आणि बापूची लीला खूप अगाध आहे आणि त्याचं नेटवर्क आपल्यापेक्षा खूप फास्ट आहे। तर त्याने आम्हाला ग्लोबल हॉस्पिटलमध्ये मला नेक्स्ट डे बेड मिळवून दिला आणि मी नेस्कोमधून ग्लोबलला गेली तर तिकडे जे डॉक्टर मला ट्रीटमेंट देत होत्या त्या बापूच्या श्रद्धावानच होत्या। त्याने माझ्या हातात बापूंची पोथी बघितल्यावर लगेच हरिओम केलं। पण 2 दिवसांनी कळलं की मी हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर घरातही नवऱ्याला आणि मुलाला दोघांना ताप आला म्हणून त्याने टेस्ट केला तर ते दोघं कोरोना पॉझिटिव्ह झाले। आता घरात बघणार कोण? आपण तर हॉस्पिटलमध्ये, नवऱ्याला मुलाला एकट्याला सोडून जाणार तरी कसा, कारण तो सिनियर सिटीजन, त्यामुळे त्याला ट्रीटमेंट मिळणं आवश्यक होती आणि त्यात हॉस्पिटल मिळणंही महत्त्वाचं होतं। त्याने खूप प्रयत्न करून हॉस्पिटलची सुरुवात केली आणि मुलाला एका गोरेगावच्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, जेणेकरून ॲटलिस्ट त्याचे औषधा पाण्याची आणि खाण्यापिण्याची सोय होईल आणि त्याच्यावर लक्ष राहील ह्या हिशोबाने त्याला गोरेगावमध्ये ॲडमिट करून, आणि तोपर्यंत बापूने त्याची सोय ज्या हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट होते त्याच हॉस्पिटलमध्ये मेल वॉर्डमध्ये माझ्या मिस्टराला बेड मिळाला। असं करून आम्ही निदान एका छताखाली तरी आलो। पण परिस्थिती अशी होती घरात कोणी नाही आणि आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम असे आम्ही तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी बिथरले गेलो होतो, ते याच्या संकटाच्या प्रसंगात। एकमेकांना धीर देणं तर लांबच होतं पण एकमेक कसे आहे हेही कळणं कठीण होतं। पण बापू याची करणे अगाध आहे। बापूने माझ्या मुलाची संपूर्णतः काळजी घेतली। मिस्टरांचा आजार इतका वाढत गेला की ते औषधाला रिस्पॉन्ड करू शकले नाहीत, त्यांना खोकला खूप यायला लागला म्हणून ICUमध्ये ॲडमिट झाले आणि माझी परिस्थिती औषधं चालू होती पण मलाही काही तेवढं बरोबर वाटत नव्हतं। आणि एक दिवस अचानक असं झालं की मी सकाळी उठून बाथरूममध्ये गेले तर कधी पडले हे मलाही माहिती नाही, पण जेव्हा मला जाग आली तर माझा अर्धा पोर्शन बाथरूममध्ये आणि अर्धा पोर्शन बाहेर होता। मीच हाका मारून बाकीच्या लोकांना आवाज दिला की मला उचलून घेऊन जा। कधी किती वेळ पडून राहिले काय मला काही माहिती नाही, कुठे खरचटलं नव्हतं, कुठे काही इजा नव्हती झाली
मला आणून बेडवर घातलं, माझे सगळे रिपोर्ट काढले गेले, परत सिटी स्कॅन केलं गेलं, पण कुठेही मला खरचटल्याचा किंवा डोक्याला कुठेही मार नव्हता. केवळ मी बापूच्या हातावरच पडले असणार, नाहीतर मी अख्खीच्या अख्खी 5 फूट उंचीवरून जेव्हा मी पडले तर कुठेतरी लागलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे मी जेव्हा बाथरूममध्ये गेली, मी कडी नव्हती लावली होती, मग ती कडी कशी काय उघडली गेली, काय गेली ती काहीच मला माहिती नाही. आम्ही 98 पासून बापूकडे जात होतो, तेव्हा आम्ही साहित्याची पोथी बापूंचे हस्तस्पर्शासाठी दिली होती. तर बापूने मला अपमृत्यू निवारण 22वा अध्याय जो आहे साहिचरित्राचा, त्याच्यावर सही करून दिलेली आहे. ते मला आठवलं की माझा मृत्यू आज टळला हा केवळ बापूमुळे. त्याच्यानंतर मला ICU मध्ये ॲडमिट करण्यात आलं. सगळ्यात मोठा भाऊ जो ॲडमिट होता नानावटीला, त्याला प्लाझ्मा थेरपीने बरं करण्यात आलं आणि त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते. म्हणजे एक माणूस माझ्या म्हणजे चांगल्या दिशेने वाट करत होता. परत मुलगा 8 दिवसामध्ये पूर्ण बरा होऊन घरी येऊन एकटा राहू लागला. आम्ही ICU मध्येच होतो. नंतर अशी बातमी कळली की प्राची गजिनकर तिच्या भावाला पण करोना झालाय आणि त्यालाही अंधेरीमध्ये हॉस्पिटल कुठे मिळत नाही. पण तिथेही बापूच उभा राहिला आणि बापूने कसंही करून त्यांना ॲडमिट करून त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू झाली. आणि त्यांच्या घरातल्या इतर फॅमिली मेंबर्सला 3 जणांना करोना जो झाला ते होम क्वारंटाईन होऊन बरे झाले. आणि आम्ही ICU मधून पूर्णपणे बरे होऊन बाहेर येतो तर मला ही बातमी मिळाली की ते लोक पण घरी बरे होऊन आले. जिथे लोकांना ॲडमिशन मिळत नाही, बेड मिळत नाही, मदतीला लोक नाही, तर माझा बापू असं आम्हाला एकेकांना बरं करून घरी घेऊन येत होता आणि आम्ही पण हळूहळू औषधाने पूर्णपणे बरे होत होतो. आणि ह्या काळामध्ये बापूने 8 वाजता जे आपल्याला उपासना दिली ती जमेल तेवढी मी ज्या दिवशी जमेल त्या दिवशी करत होते. आणि त्याच काळामध्ये मला एक व्हॉट्सअपमध्ये मेसेज आला होता जिथे सुचितदादांचा फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये मेसेज आहे, घाबरू नको, बापू आहे ना, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा नैराश्याचे किंवा दुःखाचे विचार यायचे तो मी तो फोटो काढून आवर्जून बघायची. नंतर मग असं आमचे जवळजवळ 22 दिवस आम्ही ICU मध्ये 8 दिवस ICU मधून परत आठवड्याभर येऊन बाहेर नॉर्मलमध्ये राहिलो. तेव्हा बापूंची कृपा एवढी की माझा फिमेल वॉर्ड असून सुद्धा ICU मधून बाहेर आल्यानंतर आम्हाला तो जनरल वॉर्ड करून दिला गेला आणि माझ्या मिस्टरांना सुद्धा माझ्याबरोबरच आणि बाजूच्या बेडवर ठेवलं गेलं. म्हणजे जवळजवळ 20 दिवसांनी आम्ही एकमेकांची तोंड बघत होतो घरामध्ये एका छताखाली राहून सुद्धा. तेव्हा बापूंचे खूप उपकार वाटले की देवा आम्ही निदान एकमेकांना बघू तरी शकतो. जाताना वाटलं नव्हतं की एकमेकांना भेटू शकू की नाही, गॅरंटी पण नव्हती, कारण तो आजारच असा. मला एवढंच सांगायचं आहे, हा जो पिरियड होता आमचा 1 महिन्याचा काळ 27 ऑगस्ट ते 27 सप्टेंबरचा इतका भयानक होता. 11 जणांवरती कोरोनाचा काळ आला होता, पण बापूने ती वेळ येऊ दिली नाही. बापू तारी त्याला कोण मारी, बापूशिवाय या जगामध्ये कोणीच नाहीये. आणि ज्या होम क्वारंटाईन राहिले रस्त्यावरती आपण त्या काळामध्ये जर गर्दी बघितली तर फक्त पोलीस व्हॅन, ॲम्ब्युलन्स आणि गरजेपुरतेच व्हेकल्स धावत होत्या. रिक्षा मिळणंही दुरापास्त होतं. पण वेळच्या वेळी आम्हाला ट्रीटमेंट मिळणं, आम्ही प्रत्येक वेळी त्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला बापूने घेऊन जाणं हा केवळ फक्त बापू करू शकतो. पण बापू वेळोवेळी उभा राहिला आणि प्रत्येक क्षणी आमची काळजी घेत राहिला. आमच्यासाठी आमच्यापेक्षाही जास्त तो धावत होता आणि आमची काळजी घेत होता. हरिओम श्रीराम.